कोल्हापूरचा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज पूल काय आहे नेमका इतिहास पाहूया। नमस्कार, मी सरदार जाधव, केव न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराज पूल कोल्हापूर शहर आणि पन्हाळगड यांना जोडणारा एक पूल। पण हा पूल म्हणजे फक्त दगड, सिमेंट आणि कमानी नाही, तो आहे काळाचा आवाज। 23 ऑक्टोबर 1871 साली कोल्हापूरच्या राजगादीवर आलेले चौथे शिवाजी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दरबारी पैशाने आणि दरबाराच्या पुढाकाराने 1874 ते 1878 या काळात कोल्हापूर संस्थानानं ब्रिटिशांच्या देखरेखीखाली मेजर वॉल्टर मॉडर्न डफेटच्या मार्गदर्शनाखाली राजश्री रामचंद्र महादेव आणि कंपनीच्या मार्फत पंचगंगा नदीवरील हा ऐतिहासिक पूल बांधला। त्यावेळी संस्थानाचे कारभारी होते राव बहादूर महादेव वासुदेव बर्वे। कोल्हापूरचे छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या नावानं या पुलाचं नामकरण त्या काळी शिवाजी पूल असं करण्यात आलं। त्या काळात बांधलेली अनेक लोकोपयोगी कामं आजही आपल्या स्मृतीत आहेत, त्यात हा पूल ठळक आहे। या पुलाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या कमानी, वडार, पाथरवट, गवंडी आणि स्थापत्यकार यांनी पाषाणशिळा घडवताना केलेली अचूक मांडणी अक्षरशः नॅनो स्केल मध्ये फरक नाही। या कमानी अर्धगोल नाहीत तर दीर्घवर्तुळाकार, पण अजूनही तसूभरही हललेल्या नाहीत। पुलाच्या चार कोपऱ्यांवर रोमन अल्को आणि त्यावर उभारलेले स्तंभ हे पुलाला एक तोरणासारखं रूप देतात। आणि विशेष म्हणजे पुलावर कोरलेली माशाची जोडी। पावसाळ्यात पंचगंगेचं पाणी त्या माशाला लागलं की कोल्हापुरात म्हणतात मच्छिंद्री झाली आणि मग पूर पाहायला कोल्हापूरकर बाहेर पडतात। आज वाहतुकीसाठी हा पूल बंद आहे, त्याचं ओझं दुसऱ्या पुलावर गेलंय, पण इतिहासाचं ओझं ते छत्रपती शिवाजी पूलच पेलतो आहे। काही गोष्टी वापरात नसल्या तरी विसरल्या जात नाहीत। छत्रपती शिवाजी पूल हे फक्त वास्तुशिल्प नाही, तो कोल्हापूरच्या आत्म्याचा एक भाग आहे। दर्शक हो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।